माझ्याकडे बघत सकुनी कागदाचा बोळा टाकला. म्हणजे मी वाचावा म्हणूनच टाकला असणार. काय असेल त्या चिठ्ठीत? दिगू, अरे असं बिरबिर काय बघतोयस? मी तुझ्याशी काहीतरी बोलायला आलीये. चल माझ्या खोलीत चल, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. चल. पटकन जाऊन आधी तो कागदाचा बोळा उचलू का? सकुने काय लिहिलं असेल त्यात? दिगू, लक्ष कुठे आहे तुझं? मला बोलायचंय तुझ्याशी. चल माझ्या खोलीत चल. हो हो रमाई, चल चल. हो, चल. हो चल. दिगू, हो रमाई, आलो आलो. ये दिगू ये. नक्कीच काहीतरी महत्वाचं सांगायचं असणार सखूला. नाहीतर कागदाचा बोळा असा अंगणात का टाकेल? मला कळावं अशीच तिची कृती होती. काय लिहिलेलं असेल त्या कागदात? दिगू, अरे असं सैरभैर का होतोयस? काय झालंय तुला? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. लक्ष कुठे आहे तुझं? काय चाललंय तुझं? हो रमाई, एकदा की सकुने दिलेला शब्द पाळला की तिची वाचा परत येणार आहे. नाही नाही, मी ताबडतोब सकुला घेऊन जातो. नाही. अरे दिगू, तू या घराचा कर्ता पुरुष आहेस. हा डोलारा तुलाच सांभाळायचंय ना, तेव्हा तू इथे थांबणं जास्त महत्वाचं आहे. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. सखू बरोबर मी जाते. पेढीकडे कोण लक्ष देणार? इथला पसारा कोण सांभाळणार? हळूहळू तू कारभार बघत नाहीस असा समज होईल ना लोकांचा. तेव्हा पेढीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, तुझ्या बाबांची काळजी कोण घेणार? मला तर ते थाराच देत नाही. सकूनंतर ते तुझंच ऐकतात ना. तेव्हा तुझ्या बाबांचं जेवण, औषध, काढा या सगळ्याची जबाबदारी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे ना. आणि दिगू, मला सांग, तुझे बाबा माझ्याकडून सगळं करून घेतील की तुझ्याकडून सगळं करून घेतील? आणि सखूची काळजी करू नकोस, मी आहे ना तिच्या बरोबर. जा तू कामाला लाग जा. हा, मी बघते काय ते. आम्हाला लगेच निघायला हवं ना. हा, जा. ऐनवेळी तू कच खाऊन सगळा खेळ विस्कटून टाकशील. मी सखूच्या छातीवर बसून बाबाजी सांगतील ते सगळं तिच्याकडनं करून घेईन. कशी ऐकत नाही ते बघतेच. इथेच तर सकुने कागदाचा बोळा फेकला होता. इथेच. पण जवळपास कुठेच बोळा दिसत नाहीये. आश्चर्य आहे, कुठे गेला असेल? सकुला काहीतरी सांगायचंय मला. काय सांगायचं असेल?